ओके, सो नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन बघूया लॅमिस थेरमचे. आता हा फायनल टाईप आहे, हे लास्ट टाईप आहे, ज्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि मोस्ट ऑफ द टाइम्स या प्रकारचे क्वेश्चन विचारलेच जातात. कसे ओळखायचे आहेत इथं तुम्हाला दिसेल बघा, प्लेन आहे ना, सपोर्टिव्ह. ज्यावेळेस एखादी बॉडी हे दोन प्लेन मिळून सपोर्ट करतील, लास्ट टाईपचे जे आपण क्वेश्चन पाहिले होते यापूर्वीचे, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग्सचा यूज करत होतो. बेसिकली दोऱ्यांच्या साह्याने आपण ऑब्जेक्टला बॅलन्स करत होतो. तर इथं कशाच्या साह्याने बॅलन्स करणार आहे? प्लेन्सच्या साह्याने, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मध्ये एखादी बॉडी ठेवलेली असणार आहे. बघा आता क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे. तर क्वेश्चन काय दिला बघा, अ स्पियर वेस्ट 1200 न्यूटन. ठीक आहे, स्पियरचं वेट किती सांगितलं त्यांनी? 1200 न्यूटन. इट इज सपोर्टेड बाय द टू प्लेन्स ॲट 35 डिग्री अँड 50 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. ठीक आहे, मग आपल्याला समजतं का इथून की दोन प्लेन्स आहेत, त्या दोन प्लेन्स मिळून एक बॉडीला सपोर्ट करणार आहे, ज्या बॉडीचं वेट किती सांगितलं आहे? 1200 न्यूटन. आणि जे दोन प्लेन आहेत ते कसे आहेत? तर 35 डिग्री आणि 50 डिग्री इन्क्लाइंड आहेत. कोणासोबत? हॉरिझॉन्टलसोबत. ठीक आहे, मग आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे समजा या पद्धतीने काहीतरी. इफ दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन, आणि या हॉरिझॉन्टल लाईनवर बेसिकली असं समजून घेऊया की किती प्लेन्स आहेत? दोन प्लेन्स आहेत है ना. या हॉरिझॉन्टल लाईनवर जर दोन प्लेन्स आहेत तर ते दोन याला झिगझॅगनं दाखवता आपण, प्लेनला झिगझॅग दाखवतो. ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आपली, एक 35 डिग्री आणि एक 50 डिग्री. 35 डिग्री आणि 50 डिग्रीवर आपला एक इन्क्लाइंड प्लेन आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी एक पॉईंट दाखवून दिला मी. समजा हे किती अँगल आहे? लेट्स से दिस इज 35 डिग्री, आणि या ठिकाणी एक अँगल येऊन जाईल, दिस इज 50 डिग्री. ज्यावेळेस थेरी सांगितलं होतं मी, थेरीमध्ये फ्री बॉडी डायग्राममध्ये अशी पण एक डायग्राम दाखवली होती मी तुम्हाला, ज्याची आपण FBD ड्रॉ केली होती. तर ही 35 डिग्री, हे 50 डिग्री, आणि बेसिकली हे दोन काय आहेत आपले? तर हे दोन प्लेन्स आहेत. ठीक आहे, ज्यांच्यावर आपण त्या बॉडीला सपोर्ट करणार आहे. कोणती बॉडी? कोणता स्पियर आहे ज्याचं वेट किती सांगितलं आहे त्यांनी? 1200 न्यूटन. ठीक आहे, मग या दोन प्लेनमध्ये एक स्पियर आहे ज्याचं वेट किती सांगितलं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड जे वेट ॲक्ट होईल ते किती आहे? 1200 न्यूटन. ठीक, मग आता लक्ष द्या, आपल्याला माहिती काय की बॉडीचं जे वेट आहे, आता या स्पियरचं जे 1200 न्यूटनचं वेट आहे, हे कोण बॅलन्स करणार आहे? हे दोन प्लेन. हे दोन प्लेन मिळून जर हे दोन प्लेन मिळून ह्या 1200 न्यूटनला जर बॅलन्स करणार आहे, तर मग आपल्याला माहिती आहे की ह्या जो बेसिकली स्पियर आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा वेट कुठं अप्लाय करणार आहे? ज्या ठिकाणी ह्या प्लेनचा आणि ह्या ऑब्जेक्टचा, ह्या स्पियरचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. ठीक आहे, तर हा 1200 न्यूटन या ठिकाणी आणि या ठिकाणी या दोन पॉईंटवर लोड अप्लाय करेल. आणि आपल्याला माहिती आहे की न्यूटनच्या तिसऱ्या लॉच्या अकॉर्डिंग ॲक्शनला काय भेटत असते? कायम रिॲक्शन. मग या ठिकाणी बेसिकली काय भेटेल तुम्हाला? एक रिॲक्शन भेटेल. आणि कायम लक्षात ठेवा, जी रिॲक्शन भेटणार आहे किंवा जी रिॲक्शन तुम्ही इथं दाखवणार आहे ती परपेंडिक्युलर राहील. कोणाला? या प्लेनला. ज्या प्लेनवरती बॉडी बॅलन्स होते त्या प्लेनला ही रिॲक्शन कायम कशी असणार आहे? तर परपेंडिक्युलर असणार आहे, लाईक दॅट. ठीक आहे, सो दिस इज, लेट्स से आपण या पॉईंटला ए नाव देऊन घेऊ, या पॉईंटला आपण बी नाव देऊन घेऊ. सो दिस इज रिॲक्शन ए, दिस इज रिॲक्शन बी. ठीक आहे, जर ही रिॲक्शन परपेंडिक्युलर आहे, या ठिकाणी अँगल किती राहील? 90 डिग्री. मी सांगितलं की रिॲक्शन कायम कशी असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. मग जर या रिॲक्शनला मी थोडं मागे एक्सटेंड केलं या स्ट्रेट लाईनपर्यंत, तर मला काय दिसतं आहे की हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे. इथं पण हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला हे माहिती आहे की 3 ट्रायंगलच्या जर अँगल्सची ॲडिशन केली तर टोटल किती आली पाहिजे? 180 डिग्री. त्यापैकी हा कितीचा झाला? 90चा. हा इकडचा कितीचा आहे? 35. 90 आणि 35 किती होऊन जातील? 125. मग ते 125 जर झालं तर ह्या 180मधनं तिघांची बेरीज किती व्हायला पाहिजे? 180. 180मधनं हे जर 125 तुम्ही मायनस केले तर उरले किती? 55. म्हणजे हा अँगल जो येणार आहे तुमचा रिॲक्शनचा अँगल किती येतो आहे? 55 डिग्री. इथून काय समजलं की या रिॲक्शनचा, जे रिॲक्शन ए पॉईंटवर भेटते त्याचा हॉरिझॉन्टलसोबत अँगल किती आहे? 55 डिग्री. सिमिलरली हा 50 आहे, हा 90 आहे, किती होणार आहे? 140. तर हे तिन्ही मिळून जर 180 होणार होते तर 140 जर हे काढले तर हा किती होऊन जाईल परत? 40. हा कन्सेप्ट समजणं फार महत्त्वाचं आहे. एवढं समजलं तर तुम्ही आरामात करू शकता सगळी गोष्ट.
व्हिडिओमध्ये हा कन्सेप्ट एक दोनदा परत रिपीट करून बघा, जेणेकरून तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मग आता अँगल्स माहीत पडले. बेसिकली केलं काय आपण, हे सगळं करून आपण हे जे रिॲक्शन्स आपल्याला भेटत आहेत त्या ए आणि बी पॉईंटवर, त्यांचा आपण हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल फाइंड आउट केला. तर याचा फायदा काय होणार आहे, तर याचा फायदा असा आहे की आपण आता याच्यावरून याची FBD ड्रॉ करणार. FBD ड्रॉ करण्यासाठी याचा यूज करणार आहे. ठीक आहे. तर FBD ड्रॉ कशी करायची, तर आपल्याला जसं माहिती आहे की एक पॉईंट घेतला, आपण कायम एक पॉईंट घेतो. एक पॉईंट घेतला आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला कायम बॉडीचं वेट ॲक्ट होतं. तर वेट किती सांगितलं आहे, 1200 न्यूटन. तर हे 1200 न्यूटनचं वेट खाली डाऊनवर्डला ॲक्ट होईल. इथं बघा आता आर ए जी रिॲक्शन भेटते ती एकडे चालली आहे. ती कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल बरं, इथून फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. हे भेटून जाईल तुम्हाला RA. ठीक आहे. सिमिलरली बी जी ती इकडच्या डायरेक्शनला चालली आहे, तर बी कुठं जाईल, या ठिकाणी RB. नाव व्हॉट अबाउट अँगल. आपल्याला अँगल माहिती की हॉरिझॉन्टलपासून RAचा जो अँगल आहे, समजा इथं जर मी हॉरिझॉन्टल दाखवायचा प्रयत्न केला, हे मी रफ करून टाकेल नंतर, हे तुमच्या समजण्यासाठी करतो आहे, असं दाखवायचं नाही राहत ॲक्च्युली. हॉरिझॉन्टल लाईनपासून जर RA ड्रॉ केला तर त्याचा अँगल किती आहे, 55. तर हा अँगल किती असला पाहिजे, 55. सिमिलरली RBचा अँगल हॉरिझॉन्टल लाईनपासून किती आहे, 40. तर हा अँगल किती असला पाहिजे, 40. झालं तुमचं काम. आपल्याला माहिती आहे की ही लाईन स्ट्रेट लाईन असते, ही ॲक्सिस आहे, हा तुमचा क्वाड्रंट होऊन गेला ना, हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन. तर हा अँगल किती असणार आहे, 90. इकडचा पण अँगल किती असणार आहे, 90. तर दिस 90 + 55 टोटल अँगल 90 + 55 किती होऊन जाते, 145 डिग्री. हे 40 आहे आणि हे 90. हे 40 आणि 90 किती होऊन जातील टोटल, 130 डिग्री. हे 130, हे 145. उरलेलं इथं 130 आणि 145 बघा किती होतं, 130 + 145 झाले तुमचे 275. जर हे 275 होऊन गेलेलं आहे, तर उरलं किती आहे, या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की पूर्ण किती राहतं, 360. 360मधनं हे 275 केले, राहिले किती, 85 डिग्री. ठीक आहे. सो 85 डिग्री राहिलेलं आहे आता. तर आपल्याला काय झालं, 3 फोर्स माहीत पडले. तिन्ही फोर्स माहीत पडून गेले आणि ते तिन्ही फोर्समधले त्यांचे अँगल पण माहीत पडून गेलेले. तर 3 फोर्स माहिती आहे, अँगल माहिती आहे. आता आपण काय करणार, अप्लाय लॅमिस थेरम. लॅमिस थेरम अप्लाय केला. पहिला हा फोर्स घेऊ, समजा कोणता घेतला आपण, 1200 डिवाइड बाय 1200 फोर्स आहे, त्याच्या अपोजिट फोर्स किंवा तो फोर्स सोडून उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल किती दिसतोय, 85. तर इथं काय म्हणतोय, 1200 डिवाइड बाय sin 45 इज इक्वल टू, इकडचा फोर्स कोणता आहे, RA घेतला, तर RA डिवाइड बाय तो फोर्स सोडून उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल किती, 130. तर RA डिवाइड बाय किती आलं, sin 130 इज इक्वल टू, त्यानंतर RB आहे समोरचा, इथं काय म्हणतोय, RB डिवाइड बाय समोरचा अँगल sin 145. sin 145 घेतला. मग आता RA आणि RB काढायला सांगितलं आहे. कशावरून समजतं आहे मला RA RB काढायचं, इथं सांगितलं आहे त्यांनी कॅल्क्युलेट द सपोर्ट रिॲक्शन. या ज्या रिॲक्शन ज्या सपोर्टचं काम करत आहे ते फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. तर मग RA काढण्यासाठी काय करणार आपण, मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की इक्वेट करावे लागतील आपल्याला एक एक व्हॅल्यू. तर मग पहिले हे इक्वेट करून घेऊ. सो हिअर वी नो दॅट 1200 डिवाइड बाय sin 45 इज इक्वल टू काय येऊन जाईल, RA डिवाइड बाय sin 130. तर इथून काय भेटेल तुम्हाला, RA ची व्हॅल्यू 1200 डिवाइडला काय sin 1200 डिवाइड बाय 45 ने 85 होतं ते 85. हिअर इट इज 85 sin 85 मल्टिप्लाय बाय sin 130 इकडे येताना मल्टिप्लाय होऊन जाईल. तर इथून काय भेटेल तुम्हाला, RA ची व्हॅल्यू. आता बघा काढणार कसं, तर 1200ला sin 130 ने मल्टिप्लाय करा, इक्वल टूचं बटन दाबा, जे काही आन्सर भेटेल त्याला डिवाइड बाय sin 85 करा. तर sin 85 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार आहे, दॅट इज 922.76 युनिट न्यूटन. सिमिलरली काय फाइंड आउट करायचं, RBचं काय येऊन जाईल इथे, RB इज इक्वल टू, डायरेक्टली तुम्ही आता 1200 डिवाइड बाय sin 85 ॲज इट इज, मल्टिप्लायला sin 145 इकडे येताना मल्टिप्लाय sin 145. तर इथून व्हॅल्यू भेटेल तुम्हाला RBची व्हॅल्यू येईल तुमची 690.92 न्यूटन. इथून तुम्ही फाइंड आउट करू शकता दोन्ही सपोर्ट रिॲक्शन.
तर ह्या क्वेश्चनमध्ये नवीन काय, एकदा FBD ड्रॉ केली की पुढची प्रोसेस सेम आहे जी अशी आत्ता आपण बघत आलेलो आहे, फक्त याच्यामध्ये हा कन्सेप्ट नवीन आहे. अजून एक क्वेश्चन घेतो मी, परत त्या क्वेश्चनमध्ये पुन्हा एकदा हे एक्सप्लेन करून सांगतो की अँगल कशी तयार करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. परत एकदा हा क्वेश्चन त्याच टाईपचा एक क्वेश्चन घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन गेला पाहिजे. क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा, अ स्पियर ऑफ वेट 1800 न्यूटन. आता बॉडीचं जे वेट आहे ते चेंज झालं आहे, ते किती आहे, 1800 न्यूटन आहे. त्याला सपोर्ट करणारे दोन प्लेन्स, एक 60 डिग्रीवर आहे आणि एक 45 डिग्रीवर आहे. कोणासोबत, हॉरिझॉन्टल लाईनसोबत. तर कॅल्क्युलेट करायचं आहे सपोर्ट रिॲक्शन. करूया, डायग्राम ड्रॉ करा सगळ्यात पहिले. हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन राहील, ठीक आहे. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दोन प्लेन्स, हॉरिझॉन्टल लाईनवर किंवा हॉरिझॉन्टल सरफेसवर दोन प्लेन्स आपण ठेवलेले. एकाचा अँगल इन्क्लिनेशन सांगितलं आहे 45 डिग्री आणि एकाचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती सांगितलं आहे, 60 डिग्री. हे दोन प्लेन्स झाले आपले. हे दोन प्लेन्सला तुम्ही पाहिजे तर या अशा पद्धतीने लाईन्स ड्रॉ करू शकता. हे दोन प्लेन आहे. तर या दोन प्लेनवर आपल्याला एक स्पियर ठेवायचं आहे, एक बॉडी ठेवायची आहे आणि ज्या बॉडीचं वेट किती असलं पाहिजे, 1800 न्यूटन, 1800 न्यूटन, ठीक आहे. कन्सेप्ट काय सांगितला होता की ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल त्या ठिकाणी काय भेटेल, रिॲक्शन भेटणार आहे. तर इथं एक रिॲक्शन भेटेल तुम्हाला अशी, लेट्स से दिस पॉईंट इज ए आणि हिअर इट इज पॉईंट, दिस पॉईंट इज बी, ठीक आहे. तर ए पॉईंटवर जी रिॲक्शन भेटेल ती कोणती असणार आहे, RA, आणि जी बी पॉईंटवर रिॲक्शन येईल ती कोणती असणार आहे, RB. अँगलबद्दल काय सांगितलं होतं की ही लाईन आपण एक्सटेंड जर केली, हा अँगल 45-60चा आहे, इकडचा अँगल 45चा आहे. जी रिॲक्शन राहते ती प्लेनला, त्या सरफेसला, इन्क्लाइंड प्लेनला कायम कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. परत एकदा सांगतोय, रिॲक्शन ही कायम सरफेसला, त्या प्लेनला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे इथला अँगल कायम कितीचा राहील, 90 डिग्रीचा. हे 90, हे 60, 90 आणि 60 किती झाले, 150. टोटल अँगलची बेरीज किती राहते, 180. 180 मधनं 150 गेले, उरले किती, 30. तर इकडचा अँगल किती भेटला, 30 डिग्री. हा 45, हा 90 झाले 135. 180 मायनस 135 जर केलं परत, हा अँगल किती भेटेल तुम्हाला, 45, ठीक. मग आता हे ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्षात ठेवा की कोणत्याही ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगल झाला किंवा कोणताही ट्रायंगलमध्ये, म्हणजे त्रिकोणमध्ये जर तिन्ही कोणांची बेरीज केली ती किती येते, 180 डिग्री येते. म्हणून जे काही कॅल्क्युलेट करतो आहे आपण ते कशामधनं करतो आहे, 180 मधनं करतो. मग आता याच्यावरून काय ड्रॉ करणार तुम्ही, FBD. मग FBDसाठी आपल्याला माहिती आहे, एक पॉईंट घेतो आपण, खाली वेट दाखवायचं आणि वेट किती सांगितलं आहे, 1800 न्यूटन, ठीक. रिॲक्शन इकडच्या साईडला जाईल RA, इकडच्या साईडला एक रिॲक्शन येईल RB. मग यानंतर इथं दिसतं आहे की हॉरिझॉन्टलसोबत RBचा अँगल किती आहे, 45. म्हणजे इथं जर आपण समजण्यासाठी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतली तर हा अँगल किती आहे, बेसिकली 45 डिग्रीचा आहे. आणि हॉरिझॉन्टलसोबत RAचा अँगल कितीचा आहे, RAचा अँगल हॉरिझॉन्टलसोबत कितीचा दिसतो आहे तुम्हाला, 30 डिग्री, ठीक आहे. मग हा 45 आणि हा पुढचा 90, हा 30 आणि हा पुढचा 90, हा 30 आणि 90 किती होणार पूर्ण, 120. अँगल किती झाला, 120. 45 आणि 90 किती होणार, 45 आणि 90 टोटल अँगल झाला तर 135. हे 135 आणि हे 120. आपल्याला हे पण माहिती आहे की टोटल अँगलची बेरीज जी होते ती किती असते, टोटल पूर्ण इथं सर्कलमध्ये टोटल अँगलची बेरीज 360. 360मधनं हे 135 आणि हे 120 कमी झालं तर उरलेला जो अँगल आहे तो किती तुम्ही कॅल्सीमध्ये करू शकता, 360 मायनस 135 मायनस 120 ना. तर किती भेटलं तुम्हाला टोटल जर केलं तुम्ही तर हा अँगल भेटेल तुम्हाला 105 डिग्रीचा, ठीक आहे. कन्फ्यूज नका हो, ज्यावेळेस तुम्ही FBD ड्रॉ करताय तर पूर्ण सर्कलमध्ये या पूर्ण अँगल कवर करता तेव्हा टोटल अँगल किती राहतो, 360. इथं ज्यावेळेस ट्रायंगल तयार होतो आहे, त्रिकोण तयार होतो आहे, तर टोटल अँगलची बेरीज किती राहते, 180. कन्फ्यूज व्हायचं कारण नाही काही, ठीक आहे. चलो, मग आता FBD ड्रॉ झाली. आता अगेन अप्लाय लॅमिस थेरम. लॅमिस थेरम अप्लाय केला, एक फोर्स घेतला इकडचा किती आहे, 1800 डिवाइड बाय 1800च्या एक फोर्स सोडून उरलेले जे दोन्ही फोर्स आहे RA आणि RBचे यांच्यामधला अँगल किती, 105. मग इथं काय जाईल, sin 105. पुढे
1800चं काम झालं. आता आर ए कन्सिडर करून घेऊ. तर आर ए डिवाइड बाय हा सोडून उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल किती आहे 135. तर आर ए डिवाइड बाय साईन 135. आर बी पुढे आर बी डिवाइड बाय साईन एक सोडून उरलेल्या दोन्हींमधला अँगल 120. तर आर बी डिवाइड बाय साईन 120. ठीक आहे. यातून काय काढणार आपण आर ए आणि आर बीची व्हॅल्यू. तर आर ए काढण्यासाठी मी पहिले पण सांगितलं आहे दोन दोन इक्वेट करायचे. पहिले हे दोन टर्म इक्वेट करू, त्यानंतर पहिली आणि तिसरी. तर इक्वेट करताना 1800 डिवाइड बाय साईन 105 इज इक्वल टू आर ए डिवाइड बाय साईन 135. तर आर ए इज इक्वल टू साईन 135 जो डिवाइडला येतो इकडं आणून मल्टिप्लाय करायचा. 1800 डिवाइड बाय साईन 105 मल्टिप्लाय बाय साईन 135. तर इथून काय भेटलं असतं तुम्हाला आर ए. ठीक आहे. जर हे कॅल्क्युलेशन केलं इथून आर एची व्हॅल्यू काढली तर आर एची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 1317.69 न्यूटन. सिमिलरली इथून काय फाइंड आउट करणार आर बीसाठी परत पहिली आणि तिसरी टर्म इक्वेट करतो आहे आपण. 1800 डिवाइड बाय साईन 105 डिग्री इज इक्वल टू आर बी डिवाइड बाय साईन 120 डिग्री. साईन 120 इकडे येताना मल्टिप्लाय. तर आर बी इज इक्वल टू काय होऊन जाईल 1800 डिवाइड बाय साईन 105 मल्टिप्लाय बाय साईन 120. उत्तर काढलं तर इथून भेटेल तुम्हाला आर बी. ठीक आहे. आर बी होऊन जाईल तुमचं 1613.83 न्यूटन. ठीक आहे. आता या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे जे प्लेन्सचे क्वेश्चन येतील. याच्यामध्ये थोडंसं 1-2 क्वेश्चनमध्ये चेंज आहे, ते क्वेश्चन घेऊया आता. ठीक आहे. सो या ठिकाणी एक क्वेश्चन लिहिलेला आहे हा इकडचा, त्याचे आन्सर पण लिहिलेले आहेत खाली. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, त्याचे आन्सर खाली लिहिलेले आहेत ते बघायचे आणि चेक करायचे. मे बी असं होऊ शकतं की तुमचं आर एचं आन्सर 346 येईल आणि आर बीचं आन्सर 200 येईल. हे पॉसिबल आहे जर तुम्ही नावं उलटे दिली. हे बुकमध्ये जसे नावं दिले तर तुम्ही तसेच नावं दिले तर हेच आन्सर येईल. अदरवाईज नावं उलटे झाले तर आन्सर बी उलटं होईल. बाकी काही नाही, पण व्हॅल्यू ह्याचे आल्या पाहिजे तर आन्सर करेक्ट आहे. जर काही डाऊट आला तर विचारायचा फोन करून. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि हा क्वेश्चन तुमच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे. सो तुम्हाला फायनल एक्झामला हा क्वेश्चन विचारला जाईल याची शक्यता भरपूर आहे, किंवा या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक क्वेश्चन मी सॉल्व करून देईल, 1-2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी राहतील. कन्सेप्ट सगळ्यांमध्ये एकच आहे. आता हा क्वेश्चनमध्ये चेंज काय पहिल्या क्वेश्चनपेक्षा ते समजून घ्या व्यवस्थित. बघा आता क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं काय, अ स्पियर हॅविंग अ 300 mm ॲज अ रेडियस अँड 1000 Newton ॲज अ वेट रेस्टिंग अगेन्स्ट अ वॉल अँड ऑन अ इन्क्लाइंड प्लेन ॲज शोन इन द फिगर. एक स्पियर आहे, 300 mm रेडियस दिलेली आहे, पण लॅमिस थेरमच्या क्वेश्चनमध्ये रेडियस डायमीटर यांचा काही संबंध नाही, काही फायदा पण नाही है ना. म्हणजे 300 mm आपल्या काही कामाचे नाही. ठीक आहे. 1000 Newton त्याचं वेट दिलेलं आहे, म्हणजे या बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड किती ॲक्ट होणार आहे 1000 Newton ॲक्ट होणार आहे. आणि तो कुठं रेस्ट करतो आहे, इट इज रेस्टिंग अगेन्स्ट अ वॉल अँड ऑन अ इन्क्लाइंड प्लेन. ही जी वॉल आहे ही व्हर्टिकल वॉल आणि ही इन्क्लाइंड प्लेन, या दोघांवर हा स्पियर रेस्ट करतो आहे म्हणजे ठेवलेला आहे. तर कॅल्क्युलेट करायचं आहे की किती रिॲक्शन सपोर्ट रिॲक्शन भेटणार आहे वॉलकडून आणि प्लेनकडून. मग आता ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतील त्या ठिकाणी वेट अप्लाय करेल तो स्पियर. मग एक वॉलसोबत कॉन्टॅक्ट आहे या आणि एक प्लेनसोबत कॉन्टॅक्ट आहे. मग या ठिकाणी काय भेटेल बेसिकली तुम्हाला एक रिॲक्शन. मग इथं जी रिॲक्शन भेटणार आहे ती अशी, जर आता मी काय सांगितलं होतं पहिले की जी रिॲक्शन भेटेल ती कायम कशी असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. कोणाला तर वॉलला किंवा प्लेनला. मग आता ही वॉल कशी आहे व्हर्टिकल आहे तर याला जी परपेंडिक्युलर कसं राहील हॉरिझॉन्टल. मग इथं जी रिॲक्शन भेटेल ती एक्झॅक्टली कशी असणार आहे स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे ना. तर आणि हा अँगल किती राहील 90 डिग्री. आणि सिमिलरली इथे ही जी रिॲक्शन भेटेल आर बी ही परपेंडिक्युलर असेल, पण ती कोणाला परपेंडिक्युलर असणार आहे ह्या प्लेनला. मग तुम्हाला हे माहिती आहे की इकडचा अँगल किती सांगितला आहे क्वेश्चनमध्ये, इकडचा अँगल दिलेला आहे 20 डिग्री. पाहिजे तर इथं साईडला लिहून देतो. हा अँगल किती सांगितला आहे 20. तुम्हाला माहिती आहे की रिॲक्शन जी भेटते ती कायम कशी असते परपेंडिक्युलर. मग हे 20 हे 90 तर उरलं किती 20 आणि 90 किती 110. आणि आपल्याला माहिती आहे की तिन्ही अँगल्सची बेरीज किती असली पाहिजे
180, तर 90 आणि 20 110, तर उरलं किती 180 मायनस 110 राहिले किती 70. तर इकडचा जो अँगल भेटतो आहे आपल्याला तो किती असणार आहे 70 डिग्रीचा असणार आहे. आणि ही काय भेटेल तुम्हाला एक रिॲक्शन. आता याची काय ड्रॉ करणार FBD. एकदा FBD ड्रॉ झाली की मग काम परत ॲज युज्युअल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला फक्त एवढा कन्सेप्ट व्यवस्थित बघायचा आहे की याच्यामध्ये नवीन काय होतं की वॉल काय होती व्हर्टिकल. यापूर्वी जे क्वेश्चन पाहिले तुम्ही त्याच्यामध्ये दोन्ही प्लेन जे होते ते सरफेसला इन्क्लाइंट होते. या क्वेश्चनमध्ये काय होऊन गेलं एक प्लेन व्हर्टिकल लाईन आहे आणि एकच प्लेन कसा होता इन्क्लाइंट होता. ही तर सपोर्ट इथं रेफरन्स लाईन दिली होती तुम्हाला हॉरिझॉन्टल 20 डिग्री या पद्धतीने आणि इथं स्पिअर होता. चेंज हा एवढाच आहे फक्त. कदाचित असं बी होऊ शकतं क्वेश्चनमध्ये की इकडच्या साईडला इन्क्लाइंड लाईन लावून देतील आणि इकडे स्ट्रेट लाईन या पद्धतीने. तर मग काय कराल इथं एक रिॲक्शन आणि इथं एक रिॲक्शन कायम परपेंडिक्युलर रिॲक्शन दाखवायची. ठीक आहे. बघूया आता पुढे FBD कशी ड्रॉ करायची. मी FBD ड्रॉ करून देईल, इक्वेशन तयार करून देईल, आन्सर तुम्हाला काढायचे. मी आन्सर लिहून देईल फक्त इथे. मग आता FBDसाठी ॲज युज्युअल आपण काय करणार आहे बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. बॉडीचं वेट किती सांगितलं आहे 1000 न्यूटन ना जे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्टिव्ह. RA ही जी रिॲक्शन आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कशी येते परपेंडिक्युलर. वॉल कशी होती व्हर्टिकल. रिॲक्शन कशी भेटेल हॉरिझॉन्टल आणि ती कुठं चालली आहे राईट साईडला. तर ही काय भेटेल तुम्हाला रिॲक्शन RA. आणि RB जी रिॲक्शन आहे ती इकडच्या साईडला चालली म्हटल्यावरती येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये RB. RA आता बघा RA आणि हे वेट आपली वेटची डायरेक्शन कशी असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि जी रिॲक्शन आहे ती कशी आहे हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हटल्यावर हा अँगल किती होऊन जाईल 90 डिग्रीचा. त्याच्यानंतर RBचा अँगल हॉरिझॉन्टलसोबत किती आपल्याला इथं भेटलेला 70. तर मग हॉरिझॉन्टल लाईन थोडी तुम्ही डॉटेड एक्सटेंड करून घ्या आणि हा अँगल किती असणार आहे हे आपल्याला माहिती होऊन गेलेलं आहे दॅट इज 70 डिग्री. मग हा 70 आणि इकडचा किती राहिला पुढचा 90. 90 आणि 70 किती होतील टोटल 160. तर हा अँगल झाला तुमचा 160. हे 160 होऊन गेलं. हे इकडचं आपलं 90 आहे तर उरलेलं ह्या 360मधनं जर हे दोन कमी केले तुम्ही तर किती झाले ते 250. 90 झालं 160 झालं आणि काउंट केलं तर किती होईल ते 110. 360मधनं हे दोन्ही जर कमी केले इकडचे हे दोन तर उरले किती 110 डिग्री. ठीक आहे. 3 फोर्स भेटले 3 अँगल भेटले. आता जस्ट अप्लाय लॅमिस थेरम. काय भेटून जाईल दॅट इज 1000 डिवाइड बाय समोरचा अँगल 1000च्या समोरचा अँगल 110 आहे तर साइन 110. त्याच्यानंतर RA इकडे तर RA डिवाइड बाय समोरचा अँगल RAच्या समोरचा अँगल 160 तर इथे काय जाईल साइन 160. RA झालं. पुढचा अँगल कोणता आहे RBच्या समोरचा अँगल 90 दॅट इज साइन 90 डिग्री. तर इथून काय फाइंड आउट करू शकता तुम्ही RA आणि RBची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. RAचं आन्सर आलं पाहिजे. तुमचं आन्सर तुम्हाला काढायचं आहे. RA कसं काढणार तर हा साइन 160 इकडे आणून मल्टिप्लाय करायचा. RBसाठी साइन 90 याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. तर आन्सर येईल तुमचं 363.97 न्यूटन आणि याचं आन्सर येणार आहे तुमचं 1064.18 न्यूटन. सो या पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. चेंज काय याच्यामध्ये फक्त की वॉल व्हर्टिकल आहे तर रिॲक्शन हॉरिझॉन्टल आहे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता एक क्वेश्चन देतो इथं या ठिकाणी आणि तो क्वेश्चन तुमच्या होमवर्कसाठी राहील. एकदा मी लिहून घेतो क्वेश्चन. ओके. सो या ठिकाणी एक क्वेश्चन लिहिलेला आहे होमवर्कसाठी. याचे आन्सर मी लिहून देतो. पण या क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली नाही आहे तर डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावी लागणार आहे. डायग्राम कशी ड्रॉ करायची आहे एकदा क्वेश्चन एक्सप्लेन करून देतो. सॉल्व तुम्हीच करायचं आहे. स्पिअरचं वेट दिलेलं आहे 500. 2 प्लेनना सपोर्ट करणारे 1 प्लेन इज व्हर्टिकल सांगितलं आहे. बघा मागच्या क्वेश्चनमध्ये शब्द होता वॉल किंवा डायग्राम दिलेली होती त्याच्यामध्ये डायरेक्टली वॉलची व्हर्टिकल वॉल होतं बघ. पण आता इथं काय सांगितलं इथं वॉल न वापरता इथं काय सांगितलं आहे प्लेनच आहे पण एक प्लेन कसं आहे व्हर्टिकल आहे आणि दुसरा जो आहे तो इन्क्लाइंड आहे किती डिग्रीवर 60 डिग्रीवर. कोणासोबत हॉरिझॉन्टलसोबत है ना. तर एक प्लेन व्हर्टिकल दाखवायचं आणि एक प्लेन हॉरिझॉन्टलसोबत ही जी हॉरिझॉन्टल लाईन काढतो आपण रेफरन्सची त्याच्यासोबत किती इन्क्लाइंड दाखवायचं आहे तुम्हाला 60 डिग्री. तर ही एक व्हर्टिकल प्लेन हा एक इन्क्लाइंड प्लेन हे 2 भेटले आणि याच्यामध्ये एक स्पियर दाखवायचं ज्याचं वेट दिलेलं राहील तुम्हाला 500 न्यूटन. तर अशी डायग्राम आहे. याची रिॲक्शन अगेन हॉरिझॉन्टल येईल RA. याची रिॲक्शन इथे RB हा 60 आहे तर इकडचा किती येणार आहे तुमचा 30.
ठीक आहे. तर या पद्धतीने आर ए आर बीवरून आर ए आणि आर बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. तर आर ए आणि आर बीचं आन्सर काय येईल, तर तुमचं आर एचं आन्सर येणार आहे 866.02 न्यूटन आणि आर बीचं आन्सर आलं पाहिजे दॅट इज 1000 न्यूटन. हे दोन आन्सर येतील तुमचे. तर हा क्वेश्चन तुमच्या होमवर्कसाठी राहील, हा सॉल्व करायचा आहे. ठीक. हा अजून एक क्वेश्चन आहे लॅमिस थेरमचा प्लेन्सचा, आणि हा क्वेश्चन 1-2 वेळेस तुमच्या एक्झाममध्ये फायनल एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे बघा. जो मागचा क्वेश्चन आपण सॉल्व केला क्वेश्चन सेम तसाच आहे. एक लाईन, एक प्लेन व्हर्टिकल आहे, एक प्लेन इन्क्लाइंड आहे. पण या ठिकाणी तुम्हाला दिसायला थोडं काहीतरी वेगळं दिसतंय. त्याच्यामागचं कारण काय बघा. आतापर्यंत तुम्ही जे क्वेश्चन पाहिले त्याच्यामध्ये एक प्लेन व्हर्टिकल किंवा एक वॉल होती आणि एक इथूनच असं इन्क्लिनेशन दिलेलं होतं. आता काय केलं आहे त्यांनी, इथूनच इन्क्लिनेशन न देता थोडं एक स्ट्रेट लाईन दाखवली आणि त्यानंतर इन्क्लिनेशन दिलेलं आहे. आणि ते इन्क्लाइन किती येतं समजा 60 डिग्री. पण ह्या लाईनने आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला फोकस कशावर करायचं आहे, फक्त रिॲक्शनवर. तर अगेन एक वॉल व्हर्टिकल आहे म्हटल्यावर एक रिॲक्शन हॉरिझॉन्टल येईल आणि या ठिकाणी एक रिॲक्शन येईल दॅट इज आर बी. हा अँगल 60 आहे, हा 90 आहे. 60, 90, 150. तर हे उरलं किती 30. बरं, परत एफ बी डी ड्रॉ करायची. एफ बी डी तुम्हाला ड्रॉ करता येईल. आता जर मी रिॲक्शनचा अँगल दिलेला आहे हॉरिझॉन्टलसोबत तर त्या पाहिजे तर एफ बी डी मी ड्रॉ करून देतो. बघा एफ बी डी कशी येईल. बॉडीचा वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट किती सांगितलं आहे बॉडीचं 1000 न्यूटनचं वेट दिलेलं आहे. एक हॉरिझॉन्टल फोर्स, हॉरिझॉन्टल रिॲक्शन येईल आर ए आणि इकडे एक रिॲक्शन येईल आर बी. आर बीचा अँगल हॉरिझॉन्टलसोबत किती अँगल आहे आर बीकडे, इकडे 30 आणि हे किती राहील वरचं 90. हे किती पहिलेच तुमचं 90. हा 30 आणि हा 90 किती झालं 120. उरलेला अँगल इथं तुम्ही लिहून टाकायचं. 90 आणि 120 किती होणार आहे 310. 360मधनं 310 गेले तर राहिलं किती 360. किती अँगल तयार होता 120, 190, 120, 210 आणि 360मधनं 360मधनं 210 केले तर राहिलं किती 150 डिग्री. तर या पद्धतीने तुम्ही आर ए आणि आर बीचं आन्सर काढू शकता आणि आर बी आणि आर बीचं आन्सर काय येईल ते मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलं आहे. सो हा अजून एक पॅटर्न आहे लॅमिस थेरमचा. ओके, सो हा लास्ट क्वेश्चन होता लॅमिस थेरमचा. आत्तापर्यंत लॅमिस थेरमचे जेवढे क्वेश्चन झाले तेवढे व्यवस्थित करा. तुमचा लॅमिस थेरमचे 6 मार्क्स कुठेही जाणार नाही. ॲटलिस्ट 5 ते 6 मार्क्ससाठी लॅमिस थेरम विचारला जातो. तर हे कन्फर्म आणि हातातले मार्क्स आहे. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. करायचं काय, फक्त एक अँगल व्यवस्थित बघायची आणि दुसरं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. एवढा भाग व्यवस्थित केला म्हणजे तुमचं हे झालं फायनल. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत त्याच्यानंतर.